नमस्कार. आज आपण बनवणार आहोत स्वामींसाठी चाफ्याच्या फुलाची माळ. तर त्या चाफ्याचं फूल बनवण्यासाठी आपल्याला 4 पाईप क्लीनर लागणार आहेत. ते पाईप क्लीनर मी मधून दुमडून कटरने कापून घेतले आहेत. आता ते कापलेले जे आहे ते मी दुमडून घेत आहे. 2 दुमडल्यावरती मी ते एकमेकात गुंतवून त्याला ट्विस्ट करून एका साईडला घेऊन सगळे एकत्र पाईप क्लीनर करून त्याला एकत्र जॉईंट करून घेत आहे. तुम्ही बघू शकता. व्यवस्थित घेऊन मी त्याला एक पाकळी तयार करत आहे. परत दुसरे 2 पाईप क्लीनर त्यांना मधून दुमडून एकमेकांमध्ये ट्विस्ट करून व्यवस्थित असे दुमडून घेऊन एकत्र करून त्याला गोल फिरून एकत्र जॉईंट करत आहे. अशी पाकळी तयार होते. अशा आपल्याला 4 पाकळ्या लागणार आहेत एका चाफ्याच्या फुलासाठी. मी ही तिसरी पाकळी तयार करत आहे. तर ते पहा तुम्ही. एकमेकात घेऊन ट्विस्ट करून पुन्हा एकत्र करून सगळे पाईप क्लीनर एकत्र करून त्यातलाच एक पाईप क्लीनर ट्विस्ट करून दुमडून घेतला आहे. तशीच मी चौथी तयार करत आहे. दुमडली आहे. पुन्हा दुमडून त्याला एकत्र करून गोल फिरून ट्विस्ट करून पाकळी तयार करत आहे. अशा मी 4 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित गोल असं राऊंड करून तयार केलं. आता त्यांना 4 पाकळ्यांना चिटकवण्यासाठी B7000 ग्लू यूज करून एकमेकांना चिटकवत आहे. आणि कोणत्या वेने चिटकवते ते तुम्ही पहा व्हिडिओमध्ये. चारही पाकळ्यांना व्यवस्थित ग्लू लावून खालच्या बाजूला ग्लू लावून मी असा चिकटवून घेत आहे. आणि मी फूल असं फुललेलं तयार करत आहे. त्यामुळे मी व्यवस्थित असं चिटकवून घेतलं. आता त्याला देठासाठी मी हिरवी टेप घेऊन त्याला गोल राऊंड करून चिटकवत आहे. व्यवस्थित असं चिटकवून घेतलं आहे आणि शेवटी त्यालाही स्टिच करत आहे. मग छान असं चाफ्याचं फूल तयार होतं. हिरवं देठ असलेलं चाफ्याचं फूल. असे आपल्याला 5 फुलं हवी आहेत. मी स्वामींसाठी 5 फुलांची माळा तयार करत आहे. त्यासाठी मी स्वामींच्या फोटो फ्रेमचा साईज घेऊन दोरा कट करून घेतला आहे. आणि त्या दोरामध्ये सगळ्यात पहिलं मी 6 mm चे व्हाईट मोती 2 विणत आहे. त्यानंतर एक गोल्डन मणी. त्यानंतर मोठा 12 mm चा मोती. त्यानंतर पुन्हा मी गोल्डनवाला मोती आणि पुन्हा 2 6 mm चे छोटे मोती ओवले आहेत. त्यानंतर एक चाफ्याचं फूल देठातून मी ओवून घेत आहे. हे एकदम खालून ओवून घ्यायचं आहे कारण की ते थोडं कडक असल्यामुळे व्यवस्थित असं ओवून घ्या. मी छानपैकी असं बघा व्यवस्थित सुईने सुईचं टोक घुसवून व्यवस्थित असं काढलं आहे. आणि त्याला एका साईड मागे करून घेत आहे जेणेकरून मी दुसरी फुलं विणणार तर अटकणार नाही. त्यानंतर पुन्हा 2 mm चे मी गोल्डन मणी, मोठा मणी, पुन्हा गोल्डन मणी, पुन्हा 2 6 mm चे मणी आणि मग चाफ्याचं
फूल, पुन्हा चाफ्याचं फूल असं तयार केलं आहे. पुन्हा 2 मणी, गोल्डन मणी, मोठा मोती मणी, गोल्डन मणी आणि 2 चाफ्याचं फूल, असे 3 फुलं ओली आहेत तुम्हाला दिसत आहे. आता चौथं फूल तयार करण्यासाठी 2 गोल्डन मणी, मोती, गोल्डन मणी, पुन्हा 2 आणि मग पुन्हा एक चाफ्याचं फूल. चाफ्याचं फूल 5 फुलं ओवून घेतल्यावरती पुन्हा शेवटच्या याच्यासाठी मी 2 6 mm मणी, गोल्डन मणी, मोती, गोल्डन मणी, पुन्हा 2 मोती घेऊन विणत आहे. हे माझं 5वं फूल झाले आहे. असं मग 5 फुलं एकाच ह्याच्याने ओवून घेतली आहेत. आता त्याला व्यवस्थित मी लाईनमध्ये करून घेत आहे. व्यवस्थित अशी लाईनमध्ये घेतल्यावरती ते अशी सुंदर दिसतात. आता थोडा दोरा उरला आहे, मग त्याच्यामध्ये मी 6 mm मोती भरून व्यवस्थित असे लाईन तयार करत आहे. दोन्ही बाजूला मी व्हाईट कलरचे 6 mm छोटे मोती ओवून घेणार आहे. हे मी एका बाजूला ओवत आहे. हे मी 10 मणी टाकले आहेत छोटे. हे मी दोन्ही बाजूला ओवत आहे. त्या बाजूला 10 आहेत. आता या बाजूला 10 मी ओवत घेत आहे. आणि त्यानंतर मी गाठ मारून व्यवस्थित अशी माळ तयार करत आहे. तुम्हाला जर दुसरं काही लावायचं असेल तर तेही व्यवस्थित. मी ही छोट्या स्वामींच्या फ्रेमसाठी बनवली आहे, त्यामुळे छोटी आहे.